नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या ठिकाणी कुंदनपूर नावाचं गाव आहे आणि याच गावात पवन नावाचा तरुण आपल्या परिवारासोबत राहत होता. पवनला एक भाऊ देखील होता. तो देखील आपल्याच परिवारासोबत राहत होता. मात्र भाऊ थोड्या अंतरावर राहायचा. पवन याचे 5 वर्षापूर्वी आचल नावाच्या तरुणीसोबत लग्न झाले होते. आचल ही संबल या ठिकाणी राहणारी होती. आचल आणि पवन यांचे अरेंज मॅरेज होते. घरवाल्यांच्या मर्जीप्रमाणे दोघांचे लग्न झालं होतं. त्यानंतर दोघांनी एकमेकांना पसंत केलं. बोलणं झालं. दोघांनाही एकमेकांचे बोलणे विचार पटले. काही दिवस बोलणं चालणं झालं. यातून पवन आणि आचलमध्ये हळूहळू दोघांमध्ये प्रेम झालं. आता हा पवन आपल्या आईवडिलांना बोलतो की आपल्याला हुंड्यात मुलीकडून काहीच घ्यायचं नाही. आता दोघांचं लग्न फिक्स झालं आणि त्यानंतर पवन आणि आचलचं मोठ्या धूमधडाक्यात लग्न झाले. सुरुवातीचे लग्नानंतर 2 वर्ष अति आनंदात गेले. त्यानंतर त्यांना एक मुलगी देखील झाली. सगळं काही सुरळीत सुरू होतं. त्यानंतर त्यांना एक मुलगी देखील झाली. घरात आनंदाचं वातावरण होतं. सगळं काही ठीकठाक सुरू होतं. मात्र पवन हा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. त्यामुळे तो दिवसभर बाहेरच राहत असायचा. रात्रीला घरी उशिरा यायचा. कामाने थकलेला असल्यामुळे जेवण करून झोपी जात असायचा. पवनचा जो मोठा भाऊ असतो हा शेजारीच राहत होता. मोठ्या भावाचा एक मुलगा असतो. त्याचं नाव असतं अंकित. वय 22 वर्ष. सख्खी काकू असल्यामुळे या अंकितचं काकूकडे नेहमी जाणं येणं असायचं. त्यामुळे हा अंकित जास्तीत जास्त काकूसोबत बोलत असायचा. कारण त्याचे काका पवन कामानिमित्त नेहमी बाहेरच असायचे. काकू पुतण्याचे 4 ते 5 वर्षाचा फरक होता. अशातच आपल्या काकूसोबत गप्पा गोष्टी करायचा. दोघांची चांगली मैत्री झाली आणि पुढे चालून ही मैत्री हळूहळू अनैतिक संबंधात बदलली. यांचे संबंध देखील सुरू झाले. या दोघांना नात्यांचा देखील विसर पडलेला होता. दोघांनी नात्याला कलंकित करत कित्येक दिवस यांचे हे संबंध सुरू होते. याची माहिती कोणालाच नव्हती. मात्र मित्रांनो, अनैतिक संबंध कधीही लपून राहत नाही. एक ना एक दिवस हे कळतेच. पवन हा जेव्हाही घरी यायचा तर तो न सांगता घरी यायचा. एक दिवस असंच अचानक पवन कामावरून घरी आला. त्याने दरवाजा वाजवला. मात्र आचलने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्याने बघितले तर दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडला नाही. त्यानंतर पवनने खिडकीतून बघितले तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आत त्याच्या मोठ्या भावाचा मुलगा आणि त्याची पत्नी दोघेही संबंध बनवण्यात मग्न होते. त्यानंतर तो पूर्णपणे शॉक झाला. त्याला विश्वासच बसला नाही की आपली पत्नी आपल्या पुतण्यासोबत हे काय घाणेरडे कृत्य करत आहे. तो ओरडू लागला. त्यानंतर दोघा पती पत्नीत भयंकर वाद झाले. त्याने आपल्या भावाला आणि आईवडिलांना देखील सांगितले. त्यामुळे आता घरात झगडे भांडण सुरू झाले. पवनने पत्नीला स्पष्टपणे सांगितले की जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर पुतण्यासोबतचे संबंध पूर्णपणे तोडावे लागेल. सुरुवातीला आचल पतीला बोलते की ठीक आहे, यानंतर मी पुतण्यासोबत बोलणार नाही, संबंध तोडून टाकेल. मात्र ह्या आचलने संबंध तोडले नाही. आपल्या पुतण्यासोबतचे संबंध चालूच ठेवले. पतीने आचलला अनेक वेळा समजावले. मात्र पत्नी ऐकायला तयारच नव्हती. आता या सगळ्या गोष्टीमुळे घरातील वातावरण अगदी तणावाचं निर्माण झालं होतं. नेहमी दोघांमध्ये वाद होत असायचे. आता ही आचल विचार करते की पतीला जर संपवलं तर पतीच्या नावाचं घर आणि शेती आपल्याला मिळू शकते. पतीची संपूर्ण प्रॉपर्टी आपल्याला मिळाली तर आपल्या प्रियकरासोबत आपल्याला आनंदाने राहता येईल. या आचलसोबत तिची लहान बहीण देखील खूप दिवसापासून तिच्यासोबतच राहत होती. तिचं नाव होतं शेखा आणि या शेखाचा देखील एक प्रियकर होता. हा देखील जवळच्याच गावाचा राहणारा होता. त्याचं नाव होतं अजय. एक बहीण लग्न झालेली, त्यात एक लहान बहिणीचा देखील एक प्रियकर होता. म्हणायचं झालं तर दोघीही बहिणी चरित्रहीन होत्या. हे आचल आपल्या लहान बहिणीला शेखाला बोलते की मला माझ्या पतीपासून सुटका पाहिजे. मला माझा प्रियकर पुतण्यासोबत मला राहायचं आहे, ज्याचं नाव असतं अंकित. बहीण बोलते की ठीक आहे, पण यासाठी तुला काय करायचं आहे? तर आचल बोलते की मला माझ्या पतीची हत्या करायची आहे. यात तू मला साथ देशील का? शेखा बोलते की ठीक आहे, मी तुला साथ देईल. मात्र माझा यात काय फायदा होईल? तुला तर तुझ्या पतीचं घर भेटेल, पतीची शेती मिळेल आणि प्रियकर देखील तुला मिळून जाईल. सर्व काही तुला मिळेल. मला काय मिळेल? मोठी बहीण आचल बोलते की तुला काय पाहिजे? तर शेखा बोलते की तू ज्या घरात राहते ते घर मला पाहिजे. मी माझ्या प्रियकरासोबत त्या घरात राहील. त्यानंतर ही लहान बहीण ह्या कामासाठी तयार होते. ठीक आहे बोलते. त्यानंतर चौघे मिळून पती पवनची हत्या करण्याची प्लॅनिंग करतात. दिवस होता 22 मे 2026 ला. पवन हा आपल्या घरी कामावरून थकून भागून घरी आलेला होता. त्याच दरम्यान
पत्नी आचल पतीसोबत जाणून बुजून वाद घालू लागली होती. या वादात त्या दोघांमध्ये हाणामारी झाली होती. तितक्यात आधीच घरात लपून बसलेली आचलची बहीण आणि तिचा प्रियकर बाहेर येतात आणि पवनच्या तोंडात कपडा कोंबतात, जेणेकरून आरडाओरडा करू नये. त्यानंतर त्याचे हातपाय बांधले जातात. हातपाय बांधल्यानंतर त्याच्या तोंडात जबरदस्तीने जहर टाकतात, जेणेकरून सगळ्यांना वाटलं पाहिजे की पवनने जहर खाऊन आत्महत्या केलेली आहे. हे तिघे नराधम तेवढ्यावरच थांबले नाही, तर त्यानंतर त्याला करंट देखील देतात. तोंडामध्ये कपडा देखील कोंबलेला होता, त्यामुळे या पवनला ओरडता देखील आले नाही. पवनला अनेक वेळा करंट देखील देण्यात आले. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी 23 मे 2026 रोजी पत्नी पतीच्या दोन्ही बहिणीला फोन करून सांगते की तुमच्या भावाची तब्येत खूप जास्त खराब झालेली आहे, तुम्ही लवकरात लवकर या, यांना रुग्णालयात घेऊन जायचं आहे. पवनच्या दोन्ही बहिणी धावपळ करून भावाच्या घरी येतात. बहिणींना वाटले पवन बेहोश असेल, मात्र पवनचा तर रात्रीलाच मृत्यू झालेला होता. तरी देखील त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं होतं. आता आचलने बनाव रचायला सुरुवात केली. घरगुती सतत वाद होत असल्यामुळे जहर खाऊन पवनने आत्महत्या केली असे ती सगळ्यांना सांगू लागली. मात्र काही दिवसापूर्वी पवनने आपल्या बहिणीला फोन करून सांगितले होते की जेव्हा मी मरेल तेव्हा हे लोक आत्महत्या केली आहे असे सांगेल, मात्र मी कधीच आत्महत्या करणार नाही. हे लोक माझी हत्या करेल. हे सर्व भावाचं रेकॉर्डिंग बहिणीच्या मोबाईलमध्ये होतं. त्यानंतर बहिणीने पोलिसांना मोबाईलमधील भावाचं बोललेलं रेकॉर्डिंग दाखवलं. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. 24 तासात पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. पोलीस देखील चक्रावून गेले. पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झालं की पवनला करंट लावून त्याची हत्या करण्यात आलेली होती. शरीरावर ठिकठिकाणी करंटचे मोठमोठे घाव होते. अतिशय निर्दयीपणे या तिघांनी त्याची हत्या केलेली होती. पोलिसांनी लगेच पत्नीला अटक केली आणि विचारपूस करायला सुरुवात केली. मात्र ती सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पुतण्याचे आणि माझे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधामध्ये माझा पती आमच्यामध्ये अडथळा ठरत होता, त्यामुळे पतीची हत्या केली असे तिने कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी पत्नी आचल आणि तिची लहान बहीण शेखा आणि तिचा प्रियकर अजय या तिघांनाही अटक केलेली आहे. या अनैतिक संबंधामुळे पवनची आणि आचलची जी मुलगी आहे 2 वर्षाची, ती पूर्णपणे अनाथ झाली आहे. केवळ लग्नाला 6 वर्ष झाले होते. 2 वर्षाची मुलगी देखील होती. सगळं काही ठीकठाक सुरू होतं. अनैतिक संबंधामुळे स्वतःचा सुखी संसार स्वतःच्या हाताने बर्बाद केला. पतीची हत्या केली. स्वतः तुरुंगात गेली. 2 वर्षाची निष्पाप मुलगी मात्र अनाथ झाली. विचार करण्याची गोष्ट आहे. पती नको आहे, मात्र पतीची जमीन पाहिजे, पतीचं घर पाहिजे, पतीचा पैसा पाहिजे, पतीचं सगळं काही पाहिजे. मात्र पती नको, छपरी रिकामटेकडा व्यक्ती पाहिजे. मित्रांनो, या महागाईमध्ये एका परिवाराचं पालन पोषण करणं इतकं सोपं नाही. पती बिचारा रात्रंदिवस मेहनत करतो, जेणेकरून जास्तीत जास्त पैसा कमवून आपल्या परिवाराचा चांगल्या प्रकारे सांभाळ करू शकेल. त्यांना सर्व गोष्टी सुखसुविधा मिळू शकेल. बाकीच्या दुसऱ्या मुलांना ज्या प्रकारे सुखसुविधा मिळते, त्यांच्याप्रमाणे आपल्या मुलाला देखील चांगल्या सुखसुविधा मिळायला पाहिजे. यासाठी त्याची धडपड सुरू असते. पती सकाळपासून घराच्या बाहेर जातो. त्याला वाटते जास्तीत जास्त पैसा कमवायचा आहे. या विचाराने दिवसभर मेहनत करून तो कामासाठी बाहेर असतो. या सगळ्या गोष्टीत पती कठोर बनून जातो, कारण त्याच्यावर पत्नीची मुलांची जबाबदारी असते. पत्नीसोबत रोमॅन्टिक गोष्टी करणं, गोड गोड बोलणं, आय लव्ह यू जानू बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी नवीन नवीन लग्न झाल्यानंतर सगळं ठीक असते. मात्र लग्नाला 2 वर्ष झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर त्याच्यावर जबाबदारी येते. मुलगी मोठी होईल, 1 वर्षानंतर स्कूलमध्ये जाईल, तिला चांगल्या स्कूलमध्ये शिकवले जाईल. यासाठी पैसा पाहिजे. त्यामुळे पती बिचारा पैसा कमवण्यात व्यस्त असतो. पत्नीला वाटते पती आपल्यावर प्रेमच करत नाही आणि दुसरीकडे पत्नी विचार करते की पती कामावरून थकून भागून येतो, जेवण करतो, झोपून जातो, माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाही. मी एवढी सजून सवरून बसते, मी एवढी सुंदर आहे, माझ्यासोबत प्रेमानं बोलत देखील नाही. मात्र महिलांनी लक्षात ठेवायला पाहिजे की तू चांगलं जीवन जे जगत आहे, सजत आहे, हे कोणाच्या भरोशावर, तर ते फक्त पतीच्या पैशाच्या भरोशावर. आणि दुसरीकडे एक आवारा रिकामटेकड्या पुतण्या, छपरी पुतण्या, 20 ते 22 वर्षाचा तरुण, त्याला कोणतेही कामधंदा नाही, जेमतेम कॉलेज केलेलं, नोकरीची चिंता नाही. वडील कमावतात आणि तो खातो. काकूला म्हणू लागला, तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात, तुमचं वाटत नाही लग्न झालेलं आहे म्हणून, आणि तुमचं बोलणं देखील खूप सुंदर आहे. अशा प्रकारे तो प्रशंसा करू लागला. पुतण्याचं असं गोडगोड बोलण्यामध्ये ही त्याच्या जाळ्यात अडकली.
मित्रांनो, महिलांची थोडी जरी कोणी प्रशंसा केली तर ही महिला खुश होतात. मात्र ती हे विसरून जाते या व्यक्तीजवळ काहीच नाही, केवळ आणि केवळ फक्त गोष्टी. त्याच्याकडे पैसा नाही, कामधंदा नाही, नोकरी नाही, आपल्याला सुखी ठेवू शकणार नाही याचा विचार देखील करत नाही. पतीच्या खांद्यावर मुलाची आणि पत्नीची जबाबदारी असते, त्यामुळे तो दिवसरात्र कष्ट करतो. याचा अर्थ असा नाही की पत्नीवर प्रेम नाही. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.